नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत उन्हाई वर्ग क्लास नंबर 21. या क्लासमध्ये आपण समसंबंध इंग्रजी अक्षरमाला भाग 1 पाहणार आहोत. मागच्या 20व्या तासामध्ये आपण इंग्रजी अक्षरमाला वर्गीकरण भाग 2 बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा क्लास युट्यूबला पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी युट्यूबला हा क्लास पाहतायत त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करणे हीच त्यांची फी असते. कारण तुम्ही जितकं लाईक कराल तितके तो व्हिडिओ एनएमएस परीक्षा देणाऱ्या किंवा शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे प्रत्येकाने जे झूम क्लासला जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट्स करायचे आणि शेअर सुद्धा करायचे. ओके. झूमचे विद्यार्थी जे झूमला आहेत विद्यार्थी त्यांनी सुद्धा युट्यूबच्या व्हिडिओ सुद्धा लाईक करायचंय. कारण तुम्ही जितक्या लाईक्स कराल तितकं ते विद्यार्थी तो व्हिडिओ एनएमएस परीक्षा देणाऱ्या किंवा स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचत असतो. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. आजचा आपला घटक आहे, आपला जो घटक आहे तो आपण लिहितोय बोर्डवर. समसंबंध. तर समसंबंध संख्या आपण बघितलं आहे. आपल्याला बघायचं आहे समसंबंध समसंबंध इंग्रजी अक्षरमाला. इंग्रजी अक्षरमाला. आता आजच्या क्लासला कोणी नवीन नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्याला 5-5 ची इंग्रजी अक्षरमाला माहित असली पाहिजे. ओके. 5-5 ची अक्षरमाला प्रत्येक पानावर ही अक्षरमाला काढायची, ही पण काढायची, ही पण काढायची, दोन्ही काढायची. प्रत्येक ह्याच्यावर प्रत्येक पानावर ही अक्षरमाला काढायची. आता तुमचं नवीन पान सुरू झालं असेल, नवीन घटक आहे तर तुम्ही सुद्धा काढायची. मी क्रमांक लिहितो तोपर्यंत तुम्ही अक्षरमाला काढून घ्या वहीमध्ये, झूमचे विद्यार्थी. ओके. चला. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. हा पहिला गट, पहिला गट. हा सेकंड गट, हा थर्ड, हा फोर्थ, हा पाचवा. ही 25 अक्षरांची अक्षरपट्टी जी आहे ती अक्षरपट्टी असते शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. कुठं असते? शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असते. ओके. आणि ही जी गोलाकार अक्षरमाला आहे, एच्या खाली झेड, बीच्या खाली वाय, सीच्या खाली एक्स, ही कंटिन्युअसली एनएमएस साठी वापरायची. एनएमएस एक्झाम जर असेल तर ही झेड पर्यंतची अक्षरमाला वापरायची. आणि शिष्यवृत्तीची एक्झाम असेल तर वाय पर्यंतची 25 अक्षरांची अक्षरमाला वापरायची. ओके. तर मित्रांनो आपण शिकूया आजचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे घ्या. समसंबंध समसंबंध या घटकामध्ये नेमकं काय असतं हे तुम्हाला मी संख्येच्या वेळेस सांगितलेलं आहे, बरोबर का नाही. म्हणजे पहिल्या पदाचा जो दुसऱ्या पदाशी संबंध असतो त्याच पद्धतीनं तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असतो, तो शोधायचा असतो. तरी पण अजून मी परत सांगेन. ओके. पहिला प्रश्न. सी जसे आय, सी हे पहिलं पद आहे, आय हे दुसरं पद आहे. ई जसे क्वेश्चन मार्क. ओके. दोन पर्याय निवडायचे त्या प्रश्नामध्ये. स्कॉलरशिपचा प्रश्न प्युअर लिहा, दोन पर्याय निवडा. पर्याय देतो मी. पहिला पर्याय आहे जी, दुसरा आहे यू, तिसरा आहे ओ, चौथा आहे वाय. ओके. आता बघा, समजा सांगतो छान रिझल्ट आले झूमच्या विद्यार्थ्यांचे. बघा समजा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण अस्मिताला संधी देऊया. अस्मिताचा सर्वात अगोदर रेझल्ट आलेला आहे. अस्मिता सांग थोडक्यात. सर माझे दोन्ही पण पर्याय निघाले, ते दोन्ही पण सांगू का? सांग एक. 3चा वर्ग 9 म्हणजे 3चा वर्ग 9 म्हणून सी बरोबर आय, तर 5चा वर्ग 25 म्हणून ई बरोबर वाय. ओके. पहिला पर्याय अस्मितानं सांगितलाय. सीचा क्रमांक 3 आहे, आयचा क्रमांक 9 आहे. 3चा वर्ग 9 येतो. त्या पद्धतीनं टीचा क्रमांक 5 आहे, 5चा वर्ग 25 होतो. त्यामुळे प्रसिद्धींच्या जागी वाय हा पर्याय येऊ शकतो. आपल्याला दोन पर्याय निवडायचे, त्यातला एक पर्याय हा वाय असणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल, काही अडचण नसेल इथपर्यंत कुणाला. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय, दुसरं लॉजिक. दुसरं रिझल्ट आले ओमी रवेकरचा. ओमी रवेकर सांग.
ओम, लवकर. ओम रिप्लाय देत नाही. आरुष सांग. हा, तर सीचा क्रमांक म्हणजे नंबर 3 आहे आणि आयशा 9 आहे म्हणजे 3 गुणिले 3 केल्यावरती 9 येते. तसं ईचा क्रमांक 5 आहे आणि 5 गुणिले 3 केले की 15 आणि 15 नंबर जे आहे ओ म्हणून ऑप्शन नंबर 3. अजून एक लक्ष लागतं बघा. तर हा सीचा क्रमांक 3 आहे. 3ची तिप्पट केलं की 9 येतं. 9 क्रमांक आहे आईचा. आणि त्याच पद्धतीनं 5 चा क्रमांक 5 आहे. 5ची तिप्पट करा, 5 × 15. 15 क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? 15 क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? 15 क्रमांकाचा अक्षर आहे पर्याय क्रमांक 3 ओ. ओ हे 15 क्रमांकाचं अक्षर आहे. 15 क्रमांकाचं अक्षर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ओ. आय आणि ओ असे दोन पर्याय येतात. समजतंय? जे नवीन विद्यार्थी आहे, शर्वरी आहे का? जॉईन झाली का शर्वरी? शर्वरी आणि सूर्यवंशी कोण आहे अजून? अस्मिता तुझ्यासोबत कोण कोण जॉईन झाले? सूर्यवंशी कोणी आले का? आणि किंवा शर्वरी आली का तुझ्यासोबत शाळेत तुझ्या? अस्मिता कडुसकर. ओके, चालेल. पहिला प्रश्न समजला सगळ्यांना. आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. ओके, पहिली रीत करतोय. लिहून घेतलं असं सगळ्यांनी? लिहून घेतलं ना? हो. ऍपमध्ये 15-16 तासानंतरचे लेक्चर्स ऍपमध्ये टाकायचे. आपले झाले स्टाफ अकॅडमी ऍपमध्ये टाकायचे राहिले. ते मी 1-2 दिवसात लगेच टाकून देतोय. सध्या 10वी बोर्डाची पेपर तपासणी चालू आहे की त्यामुळं मला थोडा वेळ भेटत नाहीये. पेपर तपासण्यावर माझा जोर आहे सध्या. ओके, मी टाकून घेऊ ऍपमध्ये रेकॉर्डिंग. फक्त लेक्चर क्रमांक 20 जो आहे कालचा तो आपण रेकॉर्ड केलेला नाही. ओके, लेक्चर क्रमांक 20 इंग्रजी अक्षर मला वर्गीकरण. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा. पीटी. पीटी जसे आर. पीटी जसे आर क्वेश्चन मार्क एच. तिसरं पद जसे एच. ओके, एक पर्याय निवडायचा आहे. पर्याय देतो. पहिला पर्याय जे एफ, दुसरा पर्याय एफ जे, तिसरा पर्याय जी जी आय, चौथा पर्याय आय जी. आता बघा, तुम्हाला उत्तर येत असेल, तुमचे रेझाईन आहेत, प्रज्वलनं रेझाईन केलेलं आहे, आजोबाने रेझाईन करतील. पण तत्पूर्वी काही जणाला बेसिक प्रश्न पडलेले असतील. सर असे प्रश्न आले की आम्ही सोडवायचे कसं? आता हिप्जा असतील, कृष्ण असतील, बरेच रेझाईन करत नाहीये, म्हणजे त्याला ते अजून सुटत नाहीये. त्यांची प्रॅक्टिस अजून कमी आहे. ज्यांची प्रॅक्टिस चांगली ते मुलं उत्तर रेझाईन करतायत. तर मी सांगतो काय करायचं. पहिल्यांदा काय करायचं, पहिलं ऑब्झर्वेशन करायचं. पी आणि टी आणि आर मध्ये काय संबंध आहे हे बघायचं. तर संबंध काय कळतो कसं? तर अक्षर मला बघा ना, हे बघा पी इथं आहे, टी इथं आहे, आर मध्यभागी आहे का? हे बघा चौथा गड बघा, पी कडे आहे, टी कडे आहे, आर मध्यभागी आहे का? किंवा पीचा क्रमांक 16, टीचा क्रमांक 20, आरचा क्रमांक किती आहे? 18. 16 + 2 18, 20 - 2 18, +2 -2. ओके, त्यानंतर मग एच. याचा क्रमांक काय? एच आहे मध्यभागी 8. एच कोणत्या गटात मध्यभागी आहे? त्या गटात मध्यभागी आहे. दुसऱ्या गटामध्ये मध्यभागी एच. ओके, मग करायचं कोणतं आहे? ह्या उजव्या गटाचं जे आहे, डाव्या गटाचं एफ आहे. किंवा या पद्धतीनं एफचा क्रमांक आहे 6, जेचा 10, 6 + 2 8, 10 - 2 8. उत्तर काय असणार आहे आपलं? एफ जे. असं सोडवायचं. व्हिडिओ डिस्कनेक्ट झालेला आहे, कनेक्ट होईल 2 मिनिटांमध्ये. ओके ओके, कनेक्ट झालाय. समजतंय कसं सोडवायचं? जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. म्हणजे सर्व वर्गातल्या शेवटच्या मुलांना समजेपर्यंत शिकवलं पाहिजे. एखादी झूमला जे विद्यार्थी आहेत ना, आता हा व्हिडिओ बरेच युट्यूबला पण पाहतात, बरोबर आहे? तर युट्यूबच्या मुलांना विचारते काही डाऊट सांगा बरं. त्यांना जर शंका विचारता येते का? नाही विचारते. तुम्ही विचारू शकता ना. मग एखादा प्रश्न समजला नसेल तर बिनधास्त विचारायचा. तुम्ही झूमला येताय, बरोबर का नाही? मग तुम्हाला काही ऍडव्हान्टेजेस आहेत. तुम्ही प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता, माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही देऊ शकता. तर त्याचा फायदा घ्यायचा आहे तुम्ही. कळतंय का? रिप्लाय द्या, हो नाही? हो सर. तर याचा फायदा घ्यायचा आहे. आणि एखादी शंका म्हणजे समजा
21-22 जर आपल्या तासाला आहेत त्यातल्या एकाला जरी समजलं नसेल तर बिनधास्तपणे न लाजता न घाबरता विचारायचं, सर मला हा प्रश्न समजला नाही, परत सांगा, परत सांगतो. ही सुविधा युट्यूबला उपलब्ध आहे का सांगा बरं? आहे का ही सुविधा प्रश्न विचारायची युट्यूबला? आहे का? नाही. नाही सर. नाही. तुम्ही झूमला आलेला आहात, तुम्ही भाग्यवान आहात. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्यांना जरी झूमला यायचं असेल तर या नंबरवर कॉल करू शकता. हा जो नंबर आहे खाली माझा दिसतोय 7972523230. या नंबरला कॉल करा जर तुम्हाला झूम क्लासला यायचं असेल तर. ठीक आहे. आता हे बुद्धिमत्ता एवढं जाणवत नाही. ज्यावेळेस गणित विषय चालू होईल ना, मॅथमॅटिक्स विषय चालू होईल ना, त्यावेळेस मग तुमचे डाऊट्स खूप वाढतील. गणित विषय मस्त मस्त भारी भारी विषय आहे. जगातला सर्वात सोपा विषय गणित आहे. जगातला सर्वात सोपा विषय कोणता आहे? गणित आहे. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला त्याची खरी किंमत कळेल गणिताच्या वेळेस. ओके. चला आपण जाऊ पुढल्या प्रश्नाकडे. मी सगळी इरेज करतोय. सर हा बोला. शर्वरी कडुसकरचा माईक चालू होत नाहीये. शर्वरी कडुसकरचा माईक चालू होत नसेल तर काय करायचं? तुमच्या मोबाईलमध्ये झूम ॲपला मायक्रोफोनचा ऍक्सेस दिलेला असतो. ज्यावेळेस एखाद्या ऍपला मायक्रोफोनचा ऍक्सेस डिनाय केला असेल तर माईक चालू होत नाही. तसं तनुष्काचं पण झालं होतं. तनुष्काचे बरेच दिवस 4-5 दिवस तनुष्काचा माईकच ऑन होत नव्हता, पण तनुष्काने केलं. पण तुमच्या मोबाईलमध्ये काही ऍप्सला परमिशन दिलेली असते मायक्रोफोनची. तर आपण मायक्रोफोनची जर परमिशन दिली नसेल तर आपल्या झूमला तर माईक चालू होत नसतो. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये तुमच्या घराजवळ कोणी दादा वगैरे मोठा असेल ज्याला मोबाईल मधलं कळत असेल, हा, त्यांच्याकडून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. पुढच्या प्रश्न क्रमांक 3. ML HG RQ क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय WV, दुसरा पर्याय GH, तिसरा पर्याय HG, चौथा पर्याय ML. काय करायचं सर? मला काही कळत नाही सर, काय करू सर? पहिल्यांदा काय करायचं? क्रमांक लिहा. हा कोणी सांगू ना. क्रमांक लिहा. एमचा क्रमांक 13, एलचा 12, एचचा 8, जीचा 7. काय लॉजिक असणार रे बाबा? बघा, 13 वजा 5 8, 12 वजा 5 7. बरोबर आहे. हा, आठचा क्रमांक किती आहे? आठचा क्रमांक आहे किती? 18. कितीचा क्रमांक आहे? 17. 18 17 लागपट. 18 वजा 5 13. 13 क्रमांकाचं अक्षर आहे एम. 17 वजा 5 12. 12 क्रमांकाचं अक्षर आहे एल. एम एल. पर्याय क्रमांक 4. अरे समजतंय का विद्यार्थी मित्रांनो? हो. कसं समजतंय? ओके ओके. बरोबर का? लय भारी. लय भारी. लय भारी समजते ना? असं थोडं जोश येऊ द्या. आता बसून थंडगार झोप नाही आली पाहिजे आपल्या तासाला. ठीक आहे. हा, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे लिहून घेतलं सगळ्यांनी? तर अजून एक लॉजिक आहे. हा सांगा, कोण सांगते अजून एक लॉजिक? ML हा तिसऱ्या गटातील दुसरा व तिसऱ्या क्रमांकावर आहे व बर. HG हा दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओके. HG हा म्हणून पर्याय क्रमांक हा बरोबर आहे. हा, RQ इथं तर ML इथं. हो चालेल. ओके, चालेल चालेल, हे पण चालेल बेटा. पुढे प्रश्न क्रमांक 4. चला पोरांनो, 4था प्रश्न बघूया. 4था प्रश्न स्क्रीनवर घेतोय. पहिलं पद आहे बीडी. पहिलं पद बीडी. बीडी जसे 24. बीडी जसे 24. दुसरं आहे FCH तसे प्रश्नचिन्ह. पर्याय देतोय. आले उत्तर प्रश्नाला. पहिला पर्याय 683, दुसऱ्या पर्याय 836, तिसरा पर्याय 648,
चौथा पर्याय 638. चला ऋग्वेद 600. ओके, बरं जण उत्तर आले. काय करायचं, काही नाही करायचं. पहिल्यांदा अक्षराचे क्रमांक लिहायचे. अक्षराचे क्रमांक लिहिलं की सगळं सुचतंय बघा. बीचा क्रमांक किती आहे रे? 2. बीचा किती आहे? 4. 2 4 24 इथं आहे बघा. मग याचा क्रमांक 6, सीचा क्रमांक 3, याचा क्रमांक 8. 638 उत्तर आहे. 638. इतकं सोपं आहे का सोपं? अरे सांगा रे, आवाज येऊ द्या, आवाज थोडं आवाज येऊ द्या. सर हो सर नेक्स्ट क्वेश्चन. बस बस बस. प्रश्न क्रमांक 5 बरोबर आहे. 5वा प्रश्न मैं आया लेके क्वेश्चन नंबर 5. एवाय जसे 25, एवाय जसे 25 तसे क्वेश्चन मार्क जसे 24. इतका सोपा प्रश्न आहे. एवाय जसे 25 तसे क्वेश्चन मार्क जसे 24. पर्याय घ्या. पहिला पर्याय CH, दुसरा FC, तिसरा HD, चौथा LC. चला सोपं आहे. लय सोपं आहे. हा अथर्व फळे सांग. अथर्व फळे. प्रत्येक प्रश्नाला नवीन विद्यार्थ्याला पहिल्यांदा क्रमांक अक्षरांचे क्रमांक लिहायचे. हा चला. एचा क्रमांक 1, वायचा 25. 25 लिहिले 25. 24 कसं गुणाकार आहे रे? 12 2 24. 12 2 आहे का नाही? तिसरा पर्याय आहे सी. पर्याय विसरावा लागेल. सीचा क्रमांक आहे 3, याचा क्रमांक आहे 8. 3 8 24. बघतोय रे. CH पहिला पर्याय घेऊया. सीचा क्रमांक 3, याचा क्रमांक किती सांगा रे? 8. 3 8 24. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. ओके, समजतंय? हो सर. आपण हो, जाऊया सर. पुढच्या प्रश्नाकडे. चला. प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. BX जसे VD, BX जसे VD, CS तसे क्वेश्चन मार्क. तर पर्याय सांगा सर. पर्याय घ्या. पहिला पर्याय IQ, दुसरा पर्याय QI, तिसरा पर्याय सर RH, चौथा पर्याय PJ. काय करायचं सर? पहिल्यांदा अक्षरांचे क्रमांक टाकायचे. हा मुग्धा सांग. मुग्धा. IQ मुग्धा सांग ना. सर IQ IQ. ओके. व्हिडिओ डिस्कनेक्ट झालाय. कनेक्ट होईल 2 मिनिटामध्ये. 1च मिनिटात कनेक्ट होईल. तर कनेक्ट झाला. ओके. हा बघा कसं करायचं. आता बघा बारकाईने बघा. बारकाईने बघितलं काय होईल ते बाबा. काय एवढं दिसतंय? BX बरोबर आहे का? हे युनिव्हर्सिटी इंग्रजी असं मला माहिती. युनिव्हर्सिटी इंग्रजी असं मला BX क्रॉस झाले. VD खालून वर आहे. BD वरून खाली खालून वर. GS तर बी नंतर एक अक्षर सोडून डी आलं होतं, खालून आलं होतं. जी नंतर आय आलं पाहिजे, खालून आलं पाहिजे. QI खालून QI. इथं IQ सुद्धा पर्याय. IQ उत्तर येत नाही. इथं IQ सुद्धा पर्याय आहे. IQ उत्तर येत नाही. अरे लॉजिक समजून घे बेटा बबड्या. अरे बबड्या आणि बबड्या नो लॉजिक समजून घ्या. काय लॉजिक आहे? पहिल्यांदा बी पासून सुरुवात झाली सर. बी पासून एक्स ला आलं, खाली आलं. एक्स नंतर एक अक्षर सोडलं, व्ही ला गेलं. बी पासून निघालं हे लगेच गाडी. डी ला जमली. BX BD
एक अक्षर सोडून तसं जी बसून गाडी आली, जी बसून एसला आली, एक अक्षर सोडलं. क्यू आय. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 क्यू आय. आय क्यू नाही. समजलं का सगळ्यांना सांगा. हो सर. हो सर. असले प्रश्न हो. युनिव्हर्सला भेटतात बरं युनिव्हर्सला. असले प्रश्न युनिव्हर्सला खूप खूप भरतात युनिव्हर्सला. ओके. जे ज्यांनी उन्हाळी वर्गाला आपला प्रवेश घेतला ना त्यांना युनिव्हर्सला खूप फायदा होणार आहे. का? युनिव्हर्सला 50% वेटेज हा काय असतो? बुद्धिमत्तेला असतो. आणि आपण सगळं बुद्धिमत्ता उन्हाळ्यात संपवतोय. म्हणजे तुम्ही किती ऍडव्हान्टेज असणार आहे. आणि तुम्ही जर टेस्ट सिरीज घेतली, टेस्ट सिरीज सोडवली तर तुमची किती तयारी होईल. बरोबर का नाही? त्यामुळं एमसीडी बॉईज जे एमसीडी बॉईज आहेत त्यांनी सुद्धा टेस्ट सिरीज बाय करायची. ओके. स्वराज असेल, आरुष असेल, सगळे एमसीडी बॉईज. ओके. ओंकार असेल किंवा ऋग्वेद असेल ते. ओके. टेस्ट सिरीजला फायदा काय होतो? तर प्रॅक्टिस होते. आपण जेवढे प्रश्न शिकवतो तितकेच प्रश्न तुम्ही सोडवता. टाइम लावून सोडवता. टाइम मॅनेजमेंट जमतं तुम्हाला. परीक्षेत काय जमत नाही रे आपल्याला? टाइम मॅनेजमेंट जमत नाही. दिलेल्या वेळात आपले प्रश्न सुटत नाही. असं वेळ द्या की सर एका प्रश्न 5 मिनिटं मी सोडवतो. कोणी सोडवतो. एक प्रश्न 1 मिनिटं सोडून दाखवायचं. काही काही जण खूप हुशार असतात 30 सेकंदात सोडवतात माझ्यासारखे. आहे का नाही? हा. तसं मग प्रॅक्टिस झाली पाहिजे. मग टाइम लिमिट पाहिजे. टाइमचं बॉन्डिंग पाहिजे. तर तुम्हाला टेस्ट टाइम लिमिट सुद्धा आहे. टाइम लिमिट तुम्ही सोडू शकता. तुमचा स्कोर पाहू शकता. चुकलेले प्रश्न कोणते, बरोबर प्रश्न कोणते, चुकलेल्या प्रश्नाचं सोल्युशन कोणतं हे सुद्धा तुम्हाला पाहायची सुविधा तिथं आहे अवेलेबल. हा. खूप छान टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज बाय करून घ्या. आपल्या हरीश लातूर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. टेस्ट सिरीज बाय करा. आपण जगा प्रश्न क्रमांक 7वा. ओके. चला. पहिला पर्याय डिप्पी जसे यचल. डिप्पी जसे यचल. टिक्यू जसे क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय जीएम. दुसरा पर्याय आयन. तिसरा पर्याय एफएम. एफएम म्हणजे फायनान्स मिनिस्टर. फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री म्हणजे एफएम. चौथा पर्याय एचपी हिंदुस्तान पेट्रोलियम. चला 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 चला. नवीन विद्यार्थी पाहिजे मला. नवीन विद्यार्थी. आतापर्यंत उत्तर न सांगितलेला विद्यार्थी मला पाहिजे. काय करायचे सर? क्रमांक टाकायचं. पहिलं काम काय करायचं? क्रमांक टाकायचं. डीचा क्रमांक 4, पीचा 16. अरे बापरे, 4चा वर्ग 16, 4 चौक 16. याचा क्रमांक 8, एलचा 12. काय लॉजिक लागतं रे बाबा ह्याच्यामध्ये? लागली लॉजिक. 4 अधिक 4 8, 16 वजा 4 12. लॉजिक सापडले सर आम्हाला. सीचा क्रमांक 3, क्यूचा 17. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलंय क्रमांक हे तोंडपाठ असले पाहिजे. ऋग्वेद तू एका विषयाला मार खाशील, वर्ग क्रमांकाला मार खाशील. पाठ उभी उद्या. ठीक आहे. क्रमांक तोंडपाठ तेव्हा तुमचा वेळ वाचतो. ओके. मग 3 + 4 करा. 3 + 4 7. 7 क्रमांक कशाचा आहे? एफचा आहे. बरोबर का? जीचा. 17 + 4 करा. 17 + 4 13. 13 क्रमांक आहे एमचा. जीएम पहिला पर्याय तुमचं उत्तर असणार आहे. बबड्यांनो आणि बबडींनो समजलंय का सगळ्यांना सांगा? हो सर. हो सर. सर. ओके. हो सर. आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. तुम्हाला म्हटलं होतं मी आज एक तास घेईन, पण तास गेले 1 तास काही हरकत नाही. हा गणित पुढे संपेल. परंतु आपले इंग्रजी अक्षरमाला वरीकरांचे अजून 4 रेकॉर्डिंग व्हिडिओ बाकी आहेत. मी तुम्हाला 2 रेकॉर्डिंग व्हिडिओ दिले इंग्रजी अक्षरमाला वरीकरांचे. दिलेत का नाही? 2 होमवर्क मध्ये दिलेत का सांगा? अजून 4 बाकी आहेत. ते कम्प्लीट कधी करायचे? कारण आपला हा जो क्लास आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग या स्वरूपात आहे. लाईव्ह म्हणजे मी प्रत्यक्ष तुमच्या समोरासमोर शिकवतो. रेकॉर्डिंग म्हणजे तुम्हाला युट्यूबचा व्हिडिओ देतो माझाच, मीच शिकवलेला. हा. दोन्ही जर केलं, दोन्ही करणं गरजेचं आहे. काही जण म्हणतील नाही मी फक्त लाईव्ह क्लास करतो. तसं करू नको बेटा, तू चूक करतोय. तुम्ही बघा, तुम्ही आता जवळपास रेकॉर्डिंग व्हिडिओ 14 रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला मी दिलेत. मला सांगा बरं, लाईव्ह क्लासचा प्रश्न, रेकॉर्डिंग क्लासचा प्रश्न रिपीट झाला का सांगा बरं. एक ते प्रश्न रिपीट झाला की सांगा. आता जे होमवर्क करते त्याला माहित आहे. जे होमवर्क करत नाही त्याला काही माहितच नाही. आमच्या युनिव्हर्सिटी बॉईज मध्ये फक्त आरुष सांगतो तेवढं होमवर्क
दररोज करतो. बाकीचं कोणीच करत नाही. ना चैतन्य करतोय, ना अथर्व करतोय, ना ओम करतोय, कोणीच करत नाही. पार्थ करतोय, फक्त लाईव्ह क्लासेस जॉईन करणार आणि पार्थमुळे व्हिडिओ बंद करून बसतो मस्तपैकी. हा का नाही? तनुष्का व्हिडिओ बंद करून बसते. अरे सगळ्यांचे व्हिडिओ बघत असतो. 100 असतं कधीच होमवर्क करत नाही. मग 100 आपल्या बुद्धिमत्ता कशी जमेल रे? ते बघा, बुद्धिमत्ता हा प्रॅक्टिसचा विषय आहे. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला जास्त जमणार आहे. आणि आपला हा प्लस प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग असणार आहे. हा, तर आपलं ती भेटणार आहे. मग होमवर्क करणार का तुम्ही आजपासून सगळ्यांनी? हो सर. होमवर्क नाही आले आज हो सर. हो सर. हो सर. हे बघा, हो सर केला करतो. केला तर फायदा तुमचा आहे. केला तर फायदा तुमचा आहे, नाही केला तर तोटा तुमचा आहे. मग तुम्हाला फायद्यात राहायचंय का तोट्यात राहायचंय, प्रॉफिट मध्ये यायचंय का लॉस मध्ये जायचंय, तर तुम्ही ठरवा. ओंकार, हा, प्रॉफिट मध्ये यायचंय का लॉस मध्ये जायचंय. आणि होमवर्क केल्यावर युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचीच आहे. समृद्ध व्हिडिओ ऑफ करून बसला की कुठे गावाला गेलाय का, तर व्हिडिओ बंद केला, इतकं वेळ चालू होता आता बंद केलाय. अरे तुमचे व्हिडिओ कंटिन्युअसली बघत असतो रे. शिवतेज ना पहिल्यापासून व्हिडिओ बंद करून बसलाय शिवतेज. असं नका करू. हा, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक कितवा? 8वा. अय सर, चला सर, प्रश्न घ्यायचा पुढला 8वा प्रश्न घ्या सर. 8वा प्रश्न तुमच्या समोर. पिढी जसे यल, पिढी जसे यल, तसे वियम जसे क्वेश्चन मार्क. तर पर्याय द्या की. चला पर्याय घ्या. पहिला पर्याय आर, दुसरा पर्याय आय, तिसरा पर्याय क्यू, चौथा पर्याय एच. चला चला चला, नवीन विद्यार्थी. चला 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 चला, नवीन विद्यार्थी संधी देऊया. अस्मिताने सांगितले, समृद्ध तू सांगितले का? नाही सर. व्हिडिओ ऑन कर की. व्हिडिओ ऑन केल्याशिवाय नाही सांगू देणार मी तुला. हा, समृद्ध सांग. सर यांचं पहिल्यांदा नंबर टाकून घ्या. बर, मी नंबर टाकतो. समृद्ध थांब. चांग पीचा क्रमांक 16, डीचा क्रमांक 4, 16 वजा 4, एलचा क्रमांक 12. 12. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी लागला. त्याच पद्धतीनं व्हीचा क्रमांक सांग समृद्ध. व्हीचा क्रमांक 22, यांचा क्रमांक 13, यांची जोडी 22 वजा 13, 22 वजा 13, उत्तर येतं 9. 9व्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे? आय. आय. समजतंय का सांगा? हो सर. हो सर. पुढचा प्रश्न लय भारी. पुढचा प्रश्न लय भारी. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं शिकवणच लय भारी. चला, सगळंच लय भारी आहे का नाही? पहिला पद क्वेश्चन मार्क. शेवटचे 2 मिनिटं राहिली, थोडं फास्ट घेऊया. WMRC. तिसरं पद GLQV. VL. मला जमलं रे. क्यूजी मी पर्याय पण देत नाही, बिना पर्यायचं सोडवतो. चला, पर्याय पण त्याची गरज नाही. बघा बघा बघा, शेवटचा 2 मिनिट राहील की समजावून सांगतो. 10 मिनिट व्हायच्या आधी इकडे बघा. इथे बघा, हे 1 2 3 4 अशी क्रमांक दिले मी. ओके, पहिल्या क्रमांकाचं गेले शेवटी. गेले का? पहिल्या क्रमांकाचे आपले शेवटी जाऊन बसले शेवटच्या बॅचला. दुसऱ्या क्रमांकाचे आपलं तिथंच बसले. तिसऱ्या क्रमांकाचे आपलं तिथंच बसले. चौथ्या क्रमांकाचे आपलं पहिल्या बॅच येऊन बसलंय. अरे कळालं का आपल्याला सांगा? हो सर. आता बघा, पहिला क्रमांक द्या. हो सर. ओके, आता हे चौथं पद आहे आणि हे तिसरं पद आहे. चौथ्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी आहे, तसं दुसऱ्या पदाचा संबंध पहिल्या पदाशी असणार आहे. मग मी काय होते, इथले क्रमांक होते, इथले क्रमांक. हा, हे W ला 4 नंबर दिला, M ला 2 दिला, R ला 3 दिला आणि C ला 1 काय झालं 1 दिला. काय आता 1 2 3 4 आणायची तो 1 2 3 4. 1 नंबर आपण देऊ सांगा आता. 2 ला M, 3 ला R, 4 ला W. आणि इतकं सोपं आहे बेटा. सोपं आहे का?
हो सर. हो सर. ठीक आहे, चला पट 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 सगळ्यांनी काय करायचं, ऍप काढायचं, ऍप मध्ये टेस्टिंग काय करायचं, ऍप मध्ये काही टेस्टिंग आहे त्याचे टेस्ट फेल झाले आहेत त्याची व्हॅलिडिटी वाढवतो मी. व्हॅलिडिटी वाढवायची आहे, ज्याने ऍपची टेस्ट सिरीज घेतली युनिव्हर्सिटी टेस्टिंगची व्हॅलिडिटी संपलेली आहे ती वाढवतो. स्कॉलरशिपच्या टेस्ट सिरीज चालू आहे, काम चालू आहे, ते काम या महिन्यात कम्प्लीट होईल सगळं. स्कॉलरशिपच्या टेस्ट सिरीज तुम्हाला सगळं कम्प्लीट रेडीमेड मिळेल. ओके, त्याच पद्धतीनं युनिव्हर्सिटी टेस्ट सिरीज तुम्ही लगेच लॉग इन करा, लॉग इन करून टेस्ट बाय करून घ्या बेटा. नो पट 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 पट. आज कोण कोण टेस्ट बाय करणार आहे चला सांगा बरं, रेज करा. आज टेस्ट कोण कोण बाय करणार आहे? शिवराज, टेस्ट कब बाय करने वाले हो?